दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत. तुम्ही सगळे दिवाळीच्या सुट्ट्या खूप एन्जॉय करा. पण 12वी आणि रिपीटरच्या मुलांसाठी हा अतिशय महत्त्वाचा मेसेज आहे की सुट्ट्या एन्जॉय करणं याचा अर्थ असा नाही आहे की अभ्यास नाही करायचा. आपल्याकडं हे किमान 10 दिवस आहेत, ज्याच्यामध्ये दररोज ॲटलिस्ट तुम्ही मला असं वाटतं की 12-13 तास तरी अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे 10 दिवस जर 12-13 तास आपण अभ्यास केला तर ऑन ॲन ॲव्हरेज 120 ते 130 आवर्स तुमच्याकडे असतील. आणि या वेळामध्ये असे टॉपिक्स तुम्ही कवर करा जे टॉपिक्स तुम्ही रेग्युलरमध्ये केलेलेच नाही आहेत. जेव्हा टॉपिक क्लासमध्ये रनिंग होता तेव्हा तुम्ही त्याला अजिबात लक्ष दिलं नाही किंवा त्याचे MCQ केलं नाही किंवा त्याचा अभ्यास केला नाही. असे प्रत्येक सब्जेक्टचे टॉपिक्सची लिस्ट काढा आणि तेवढे टॉपिक्स कवर करा. हे लक्षात घ्या, तुम्हाला सुट्ट्यांमध्ये हे टेम्पटेशन होईल की आपण बाहेर गेलं पाहिजे, मित्रांसोबत गेलं पाहिजे, तिथे थोडासा टाईमपास केला पाहिजे. पण हे टेम्पटेशन तुमच्या MBBSच्या सीटपेक्षा महत्त्वाचं नाही आहे. त्यामुळे बाहेर जायचं आहे का MBBSची सीट पाहिजे हे ठरवून तुमचं टेम्पटेशन काही दिवसांसाठी अवॉइड करा. हे 10 दिवस चांगले जर वापरले तर तुमचा आत्तापर्यंतचा जो बॅकलॉग राहिलेला आहे तो सगळा कवर होऊ शकतो. त्यामुळे सुट्ट्यामध्ये नक्की एन्जॉय करा. भरपूर झोप काढा. 8, 9, 10 तास झोपा. पण बाकीचा जो राहिलेला वेळ आहे त्याच्यात अभ्यास करा. हॅपी दिवाळी टू ऑल.